पेट्रोल संपणार? अफवांमुळे पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची झुंबड. सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी पेट्रोल टंचाई निर्माण झाल्याच्या अफवेमुळे पेट्रोल पंपांवर इंधन भरण्यासाठी वाहनधारकांची झुंबड उडाली आहे. आखाती देशांतील युद्ध परिस्थितीमुळे पेट्रोल टंचाई निर्माण होणार अशा अफवा पसरल्याने अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ईश्वरपूर येथील एका पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी दुचाकी आणि चारचाकी वाहनांची मोठी गर्दी झाली होती. शहरी भागासह ग्रामीण भागातही अशीच परिस्थिती पाहायला मिळाली. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची पेट्रोल टंचाई नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र अफवांमुळेच पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी होत असल्याचे त्यांनी सांगितले. नमस्कार, मी संजय राजाराम पाटील, उरण ईश्वरपूरमधील रहिवासी असून माझा रिलायन्स GOBPचा पंप आहे. आज गेली 2 दिवस झालं ज्या ईश्वरपूरमध्ये जी परिस्थिती उरण ईश्वरपूरमध्ये झालेली आहे ते अतिशय गंभीर परिस्थिती आहे आणि पब्लिकनं प्रशासनाकडून कुठलेही गाईडलाईन्स आलेले नाहीत किंवा प्रशासनाकडून कोणीही अजून सांगितलेलं नाही की डिझेल आणि पेट्रोलचा पुरवठा होणार नाही. आम्हाला पण डिझेल पेट्रोलचा पुरवठा रेग्युलर चालू आहे, परंतु आजची आणि कालची परिस्थिती अतिशय गंभीर झालेली आहे. गेले 2 दिवस झाला आम्ही पंपावरच आहे. मालक आम्ही असूनसुद्धा आणि कामगार हे 24 तास इथं राबण्याचं काम करतात. आम्ही पब्लिकची आणि कस्टमरची सेवा करण्याचा प्रयत्न करतो आहे, परंतु हे करत असताना सरकारकडून, प्रशासनाकडून किंवा कलेक्टर साहेबांच्याकडून कुठलीही गाईडलाईन्स न येता एवढे पब्लिक का भीती त्यांना निर्माण झालेली आहे हेच आम्हाला पण कळत नाही. परंतु ह्या सगळ्या गोष्टीला कलेक्टर साहेबांनी असू दे किंवा सरकारनं असू दे हे गांभीर्यानं घेऊन ह्याच्यात पब्लिकला शाश्वत करण्यासाठी प्रयत्न करावा अशी आमची कळकळीची विनंती आहे.